चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती लर्न विथ खान मॅडम। तर बघा, आज हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय स्पेशल होणार आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पूर्णपणे गॅरंटी दिलेली आहे की 16 पैकी 16 मार्क इयत्ता 12वीच्या बोर्डाच्या एक्झाममध्ये कसे भेटतील। ठीक आहे, सेक्शन 3 हा आपल्याला कशा पद्धतीने पूर्णपणे लिहायचा आहे ह्याच्यावरती ऑलरेडी मी व्हिडिओज बनवलेले आहेत, पण आज आपण पाहणार आहोत रायटिंग स्किलचा एक नवीन प्रकार म्हणजे रिपोर्ट रायटिंग। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर रिपोर्ट रायटिंग हा सुद्धा 4 मार्काला या ठिकाणी विचारला जातो। रिपोर्ट रायटिंगमध्ये सुद्धा आपल्याला फॉर्मॅटचा वापर या ठिकाणी करायचा असतो। जर तुम्ही व्यवस्थितपणे नीटपणे जर तुम्ही फॉर्मॅटचा वापर केला तर तुम्हाला या ठिकाणी 4 पैकी 4 मार्क हे नक्कीच भेटणार आहे, याची गॅरंटी मी घेईन। तत्पूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की विद्यार्थी मित्रांनो, जे व्हिडिओ पाहत असतील ते जर नवीन असतील तर त्यांनी प्लीज कृपया करून चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आणि बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून येणारे सगळे जे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन हे तुम्हाला भेटत राहतील। तर चला आपण लगेचच सुरुवात करूया रिपोर्ट रायटिंगला। तर बघा, या ठिकाणी आज मी 2025ची प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये रिपोर्ट रायटिंग हा कशा पद्धतीने विचारलेला होता हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण क्वेश्चन पाहून घेऊया की क्वेश्चन हा कशा पद्धतीने आलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सांगितल्या पद्धतीने ऑलरेडी मी भरपूर वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तरी परत एकदा जे नवीन असेल त्यांच्यासाठी परत एकदा सांगते की विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 3 हा रायटिंग स्किलचा प्रकार असतो, 16 मार्कासाठी असतो। ठीक आहे, प्रत्येक प्रश्न हा 4 मार्कासाठी असतो आणि आपल्याला किती प्रश्न सोडवायचे असतात तर 4 प्रश्न सोडवायचे असतात आणि 4ही जे प्रश्न आहेत ते ऑप्शनल असतात, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 ऑप्शन या ठिकाणी भेटणार आहेत। ठीक आहे, तर पहिला प्रश्न हा कोणता असतो, व्हर्च्युअल मेसेजचा असतो। ह्याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे, व्यवस्थितपणे सर्व एक्सप्लेन करून सांगितलेला आहे। जे व्हिडिओची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, जाऊन तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, दुसरा जो क्वेश्चन असतो तो स्टेटमेंट ऑफ पर्पजचा असतो आणि तिसरा जो असतो तो ग्रुप डिस्कशन, म्हणजे हे ऑर असतील तुम्हाला, पण ह्या ठिकाणी तुम्हाला सोडवायचा कोणता आहे तर व्हर्च्युअल मेसेज हा प्रश्न सोडवायचा आहे। का सोडवायचा आहे तर हे पूर्ण एक्सप्लेन हे मी व्हिडिओमध्ये मागील व्हिडिओमध्ये केलेलं आहे, जाऊन चेक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, क्वेश्चन नंबर बी जो असतो या ठिकाणी, ठीक आहे, क्वेश्चन नंबर बी, अटेम्प्ट एनी वन फ्रॉम द गिवन ऍक्टिव्हिटीज। ह्याच्यामध्ये सुद्धा किती प्रश्न असणार आहेत, 3 प्रश्न असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, पण आपल्याला कोणता सोडवायचा आहे हे सुद्धा मी रिकमेंड केलेलं आहे। तरी आज कधी कधी काय होतं की विद्यार्थी कन्फ्यूज होऊन जातात, त्यांना प्रश्न समजत नाही। मग अशा वेळेस आपण विचार करतो की हां, मॅडमने तर आपल्याला हे सांगितलेलं, मॅमने आपल्याला हे सांगितलेलं, पण तरी आपण ऑप्शनमध्ये या ठिकाणी काही गोष्टी ठेवणार आहेत, जेणेकरून आपल्याला रायटिंग स्किलमध्ये कोणताही प्रश्न आला आणि कसाही आला तरी आपल्याला 4चे 4 मार्क आपल्याला या ठिकाणी भेटायलाच पाहिजे, म्हणजे 16चे 16 मार्क आपल्याला रायटिंग स्किलमध्ये भेटायलाच पाहिजे। म्हणून आज तुमच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे। ईमेल रायटिंगवरती सुद्धा माझा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, पूर्ण एक्सप्लेन केलेला आहे, तर जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये चेक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आज आपण पाहणार आहोत रिपोर्ट रायटिंग। तर बघा, क्वेश्चन 2025ची ही प्रश्नपत्रिका आहे, परत एकदा सांगते, ही जी प्रश्नपत्रिका आहे ती 2025ची आहे। ठीक आहे, म्हणजे गेल्या वर्षीची आहे आणि त्यात हे क्वेश्चन कसे विचारलेले तर बघा, on the occasion of a world reading day your junior college had organized a visit to a city library. Imagine you are an editor of your junior college magazine. Write a report in about 100 to 150 words giving the details of your visit. कधी कधी काय होतं की आपण प्रश्न वाचतो पण आपल्याला प्रश्न समजत नाही आणि त्याच्यामुळे काय गडबड होते की आपण फॉर्मॅट तर नीट यूज केलेला असतो, पण मात्र आन्सरिंग करताना आपल्याला या ठिकाणी आपली चूक होऊन जाते। ठीक आहे, तर रिपोर्ट रायटिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं हे आहे की तुम्ही जो क्वेश्चन दिलेला आहे तो कशा पद्धतीने दिलेला आहे, कोणता दिलेला आहे ते नीट समजून घ्यायचं आहे। 2 मिनिटं थांबून काय करायचं आहे, पहिले क्वेश्चन समजून घ्यायचं आहे, अजिबात घाई करायची नाही। रायटिंग स्किल करताना अजिबात विद्यार्थी मित्रांनो घाई करायची नाही। ठीक आहे, तर पहिले प्रश्न आपण नीट वाचून घेऊया। तर मी मराठीमध्ये एक्सप्लेन करते तुम्हाला। तर बघा, वर्ल्ड रीडिंग डे या निमित्ताने तुमच्या ज्युनियर कॉलेजने एक सिटी प्रोग्राम या ठिकाणी सिटी लायब्ररीला एक शैक्षणिक भेट
या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही ज्युनियर कॉलेज मॅगझिनचे एडिटर आहात. कोण आहात? तर तुम्ही ज्युनियर कॉलेजचे मॅगझिनचे एडिटर आहात आणि एडिटर म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय लिहायचं आहे? तर रिपोर्ट रायटिंग या ठिकाणी करायची आहे. ठीक आहे, तुम्ही ज्युनियर कॉलेजचे मॅगझिनचे एडिटर आहात आणि त्या भेटीवरती आधारित तुम्हाला काय करायची आहे? रिपोर्ट रायटिंग करायची आहे. परत एकदा सांगते, वर्ल्ड रीडिंग डे या निमित्ताने तुमच्या ज्युनियर कॉलेजने सिटी लायब्ररीला एक शैक्षणिक भेट दिलेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही ज्युनियर कॉलेजचे कोण आहात? एडिटर आहात आणि एडिटर या नात्याने तुम्हाला काय लिहायचं आहे? रिपोर्ट रायटिंग या ठिकाणी करायची आहे. त्या भेटीवर आधारित तुम्हाला रिपोर्ट रायटिंग या ठिकाणी करायची आहे. ठीक आहे, तर वेळ न घालवता लगेचच आपण आन्सरिंग कसं करायचं आहे, उत्तरपत्रिकेमध्ये आपण बोर्डाच्या उत्तरपत्रिकेमध्ये असा प्रश्न आला तर आपण कसं लिहायचं आहे ते आपण लगेच पाहून घेऊया. तर बघा, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, नाहीतर तुम्हाला समजणार नाही. पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, मध्ये स्किप करू नका. तर बघा, आन्सरिंग करताना क्वेश्चन नंबर या ठिकाणी टाकायचा असतो, हा कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर तुमचा जो सब क्वेश्चन आहे तो या ठिकाणी टाकायचा असतो. सेक्शन 3 रायटिंग स्किल्स, रिपोर्ट रायटिंग. ठीक आहे, आपण हेडिंग अशा पद्धतीने टाकू शकतो. आणि आन्सरिंग करताना तुमचा टायटल काय आहे? तर टायटल खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी टायटलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की रिपोर्ट ऑन व्हिजिट टू सिटी लायब्ररी. तुम्ही सिटी लायब्ररीला एक शैक्षणिक व्हिजिट करत आहात. मग या ठिकाणी रिपोर्ट ऑन व्हिजिट टू सिटी लायब्ररी असा तुमचा टायटल येणार आहे. तर हा जो रिपोर्ट रायटिंग आहे तो अतिशय प्रोफेशनल वेमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच पद्धतीने जर तुम्ही प्रोफेशनली उत्तर लिहिलं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क या ठिकाणी नक्कीच भेटणार आहेत. ठीक आहे, तर नीट अँड क्लीन असायला पाहिजे, तुमची हँडरायटिंग चांगली असायला पाहिजे, पेन कोणता तुम्ही वापरताय तेही त्याच्यामध्ये डिपेंड असते. तर या सगळ्या गोष्टीचं सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, रिपोर्ट ऑन व्हिजिट टू सिटी लायब्ररी हा आपला टायटल आहे, मेन टायटल आहे. आणि खाली कारण आपल्याला या ठिकाणी एक जोडलेला जो या ठिकाणी एक महत्त्वाचा टॉपिक त्यांनी दिलेला होता तो आहे ऑन द ओकेशन ऑफ वर्ल्ड रीडिंग डे. ठीक आहे, वर्ल्ड रीडिंग डे या ऑकेशनच्या हेतूने या ठिकाणी एक शैक्षणिक व्हिजिट काढलेली आहे, म्हणून हे या ठिकाणी मेन्शन करणे अतिशय महत्त्वाचं आहे. टायटलमध्ये हे मेन्शन करणे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हा झाला आपला टायटल. टायटल हा सर्वात प्रथम लिहायचा असतो आन्सर करताना. समजलं असेल. पुढे आपण जाऊया. बघा, त्यानंतर आपण टायटल झाल्यानंतर बाय म्हणजे हा जो रिपोर्ट रायटिंग आहे हा कोणी लिहिलेला आहे? ठीक आहे, तर एडिटर ज्युनियर कॉलेज मॅगझिन. ठीक आहे, टायटल लिहिल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला बाय कोणी हा रिपोर्ट लिहिलेला आहे ते या ठिकाणी मेन्शन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. बाय एडिटर कोण? तर ज्युनियर कॉलेजचे मॅगझिनचे एडिटर होते. या ठिकाणी प्रश्नामध्येच हे दिलेलं आहे त्या ठिकाणी, तर तुम्ही स्वतःहून काहीच या ठिकाणी लिहायचं नाही आहे. जे प्रश्नामध्ये आहे तेच या ठिकाणी आपण मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर प्लेस या ठिकाणी लिहायचं आहे. कारण प्लेस का लिहायचं? कधी कधी रिपोर्ट रायटिंगमध्ये आपण प्लेस लिहत नाही, पण मी सांगितलं की मी प्रोफेशनल वेमध्ये रिपोर्ट रायटिंग तुम्हाला शिकवणार आहे. तर या ठिकाणी प्लेस ऑलरेडी त्यांनी सांगितलेले आहे प्रश्नामध्ये, म्हणून या ठिकाणी आपण प्लेस सुद्धा मेन्शन करणार आहोत, सिटी लायब्ररी. ठीक आहे, त्यांनी एवढंच मेन्शन केलेलं आहे, पण या ठिकाणी आपण पुढे शहराचं नाव एखादं टाकू शकता. तुम्ही पुणे, मुंबई ज्या शहराचं नाव तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही ते टाकू शकता. त्यानंतर डेट या ठिकाणी मेन्शन करायची आहे. ठीक आहे, डेट तुम्ही या ठिकाणी कोणतेही टाकू शकता, हरकत नाही. हे झाल्यानंतर लगेचच आपल्याला मेन बॉडीला सुरुवात करायची आहे, म्हणजे आपला जो रिपोर्ट रायटिंग आहे तो या ठिकाणी आपल्याला सुरुवात करायचा आहे. On the occasion of World Reading Day, our junior college organized an educational visit to the city library to create awareness about importance of reading among students. Reading among students. About 60 students along with 4 teachers participated in the visit. म्हणजे या विजिटमध्ये 60 स्टुडंट होते आणि 4 टीचर्स पार्टिसिपेट केलेले होते. ठीक आहे, वी वर वार्मली वेलकम बाय द लायब्रेरियन. द लायब्रेरियन एक्सप्लेन द मेंबरशिप प्रोसेस अँड द इम्पॉर्टन्स ऑफ रेग्युलर रीडिंग. द विजिट प्रूव्ह टू बी व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह अँड इन्स्पायरिंग. The program was well organized and successful. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रिपोर्ट रायटिंग करताना रिपोर्ट रायटिंग कोणी केलेली आहे? ठीक आहे, कुठे झालेली आहे? ठीक आहे, आणि कधी झाली? म्हणजे
ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात मेन्शन करण्यासाठी. त्यानंतर या पूर्ण व्हिजिटमध्ये ठीक आहे काय काय घडलं, या व्हिजिटमध्ये पूर्ण काय काय घडलं हे तुम्हाला 2 ते 3 पॅरेग्राफमध्ये या ठिकाणी संपवायचं आहे. जास्त आपल्याला या ठिकाणी लिहायचं नाही आहे. ठीक आहे, 2 ते 3 पॅरेग्राफमध्ये या ठिकाणी आपल्याला आन्सर संपवायचं आहे. ठीक आहे, प्रोग्राम कसा झाला, कशी सुरुवात झाली प्रोग्रामची, ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लिहायला सुरुवात कराल आणि प्रोग्राम तुमचा शेवटी कसा संपन्न झाला, ठीक आहे, कशा पद्धतीने तुमचा प्रोग्राम हा संपन्न झालेला आहे. ठीक आहे, द प्रोग्राम वॉज वेल ऑर्गनाइज अँड सक्सेसफुल. ठीक आहे, हा जो प्रोग्राम होता तो सक्सेसफुली डन झालेला आहे, व्यवस्थितपणे पूर्णपणे झालेला आहे, असं या ठिकाणी शेवटी आपल्याला मेन्शन करायचं आहे. ह्या पद्धतीने ह्या फॉर्मेटने जर तुम्ही आन्सरिंग कराल, कोणताही प्रश्न येऊ द्या, ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, रिपोर्ट रायटिंग करताना फॉर्मेट जो आहे तो ह्याच पद्धतीने पूर्णपणे अशाच पद्धतीने वापरायचा आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जर तुम्ही फॉर्मेट यूज केला तर तुम्हाला चांगले मार्क पडतील हे नक्कीच आहे. ओके, तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मी परत एकदा पुन्हा तुम्हाला विनंती करते की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि एका मित्राला शेअर नक्कीच मात्र करायचं आहे. आणि तुम्हाला कोणतीही अडचण असेल, अभ्यास करताना काहीही अडचण आली, ठीक आहे, किंवा तुम्हाला एखादा प्रश्न समजला नसेल किंवा एखादा रायटिंग स्किलचा प्रकार तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. आपण त्याच्यावरतीही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.